1985 साली माझ्या वडिलांनी हे चालू केलं. सकाळची दिवसाची सुरुवात ही जर चांगली झाली तर अख्खा दिवस चांगला जातो असं म्हणतात. आणि सकाळची सुरुवात चांगली होण्यासाठी उत्तम नाश्ता हा मिळणं गरजेचं आहे. जर नाश्ता उत्तम मिळाला तर तुमचा अख्खा दिवस छान जाईल. असंच एक चांगल्या नाश्ता मिळण्याच्या ठिकाणी आज मी आलेलो आहोत. इथे महाराष्ट्रीयन पदार्थ मिळतात नाश्त्याचे. तर हे बघू ठिकाण कोणतं, इथले पदार्थ कोणते आणि त्या पदार्थांची चव कशी. पुण्यातील जुनी व नवीन खाद्य संस्कृती शोधण्यासाठी चला माझ्यासोबत. मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर. आपण आलो संजीवनी स्नॅक्स कॉर्नर या इथे, जे स्थित आहे टिळक रोडवर. डावीकडनं अलका टॉकीजकडनं हा बोर्ड येतो वरती, अर्थात स्वारगेटकडे जातो. आणि पुढे हा अभिनव चौक आहे, म्हणजे बाजीराव रोड तिथे तुम्हाला त्या सिग्नलवर मिळेल. त्याच इथे समोर आहे हे संजीवनी हॉटेल किंवा संजीवनी स्नॅक्स कॉर्नर. जवळपासची खूण म्हणालात तर त्याच्या समोरच उभी आहे ही कोटक महिंद्रा बँकची बिल्डिंग, कोटक महिंद्रा बँक. आणि अजून एक जुनी ओळख म्हणजे इथे गिरिजा आहे या गल्लीमध्ये. समोरच्या गल्लीमध्ये गिरिजा आहे. त्या गल्लीच्या समोरच तुम्हाला मिळेल संजीवनी स्नॅक्स कॉर्नर. तर आज नाश्त्यासाठी आपण आलेलो आहोत सकाळी सकाळी टिळक रोडवर संजीवनी स्नॅक्स सेंटर या ठिकाणी. तिथे उत्तम महाराष्ट्रीयन पदार्थ मिळतात. मटार उसळ म्हणा, मिसळपाव म्हणा, वडा सॅम्पल म्हणा किंवा वडा चटणी म्हणा. तर बघूया, एक एक पदार्थ मागूया आणि इथली चव बघूया या पदार्थांची आहे कशी ते. संजीवनी स्नॅक्स सेंटर या ठिकाणी मी आलो आहे आणि तिथला पहिला पदार्थ जो मी मागवला आहे तो म्हणजे इथली मिसळ. मी अजून इथला इतिहास नाही विचारला आहे किती जुने वगैरे, पण इथे हा स्लाइस ब्रेड मिळतो. याच्यावरनं एक अंदाज मला आहे की एक जुनं ठिकाण असेल. जमल्यास आपण नंतर या ठिकाणचा विचारपूस करूया की किती वर्ष झाली वगैरे. वळूया आपण त्या मिसळीकडे. मोठं असं भांडं किंवा बाऊल त्याने आपल्याला रस्त्याचं किंवा सॅम्पलचं दिलं आहे. आणि इथे प्लेट आहेत ना, ह्या प्लेट मला फार युनिक वाटल्या, वेगळ्याच वाटल्या. मी आतापर्यंत अशा प्लेट कुठे पाहिलं नाही. ही प्लेट तुम्ही पाहू शकता. मिसळ छान सजवली आहे. खोबरं, कोथिंबीर, कांदा, शेव आहे. इथे मला मटकी दिसली, पोहे दिसले. तर शेव चिवडा, पोह्यांचा चिवडा आहे. तर शेव चिवडा, पोहे, मटकी आणि कांदा कोथिंबीर वगैरे अशी ही मिसळ आहे. रस्सा आपण आधी नुसती टेस्ट बघू. वरती मस्त छान तेलाचा तवंग होता. सॅम्पल जेव्हा मी पहिल्यांदा खाल्लं तेव्हा त्या सॅम्पलच्या तिखटपणामध्ये मला ब्रेड गोड वाटला. ब्रेडचा गोड समोर आला. छान तिखट असं सॅम्पल आहे. आनंद मिळेल मिसळ खाताना. एवढी ओळख पटवून देणारा हे सॅम्पल आहे.
आता न वेळ घालवता हे सॅम्पल पटकन त्या मिसळीमध्ये मिक्स करूया आणि लिंबू पिळून घेऊया. सॅम्पलमध्ये पण तळाला तुम्ही जर पाहिलं तर काही भाज्या आहेत, बटाटा दिसतोय, कांदा दिसतोय. तर सॅम्पलमध्ये आपल्याला या भाज्या मिळाल्या. असं हे सॅम्पल आहे, पटकन मिक्स करून घेतो. मिसळीची क्वांटिटी जर बोलायची झाली ना तर एका माणसासाठी पुरेसं आहे. छान मिसळ. मी जेव्हा नुसतं सॅम्पल खाल्लं होतं ना ते नुसतं सॅम्पल जरा मला तिखट लागलं, पण अर्थात जेव्हा पोहे, शेवचिवडा यामध्ये ते सॅम्पल आपण मिक्स करतो त्याचा तिखटपणा कुठेतरी टोन डाऊन होतो आणि एक छान आनंद मिळणारी मिसळ ही तुमच्यासमोर येते. मिसळ अतिशय चविष्ट आहे, जास्त तिखट नाही आहे, सर्वसामान्य लोक ही या मिसळीचा आनंद घेऊ शकतील अशी ही मिसळ आहे. मिसळ आम्ही संपवली. अतिशय छान अशी मिसळ होती. एक वेगळीच ओळख त्या मिसळीला आपल्याला देता येईल, कारण का ही मिसळ ना एकदम तिखट अशी मिसळ नाही आहे, पण एकदम शामळू अशी ही मिसळ नाही आहे. मिसळ आम्ही संपवली. दुसरा पदार्थ जो आम्ही मागवला आहे तो म्हणजे इथली मटार उसळ. उसळ दिसताना एकदम प्रॉमिसिंग दिसते आणि सजावट त्यांनी आपल्यासमोर खूप छान केली आहे. कांदा कोथिंबीर मस्त कॉन्ट्रास्ट आणत आहे आणि त्यांनी अशी छान छोटासा पेपर वाटी आपल्याला दिली आहे शेवेची. तर हे सगळं घटक आपण याच्यात हे करूया. त्याच्या आधी नुसता घास आपण घेऊन पाहू. ते उसळीचं जे सॅम्पल किंवा रस्सा आहे ते बघूया. तुम्ही जर बघा तर जास्त तेलाचा तवंग नाही, जास्त तेलाचा तवंग ते सापडणार नाही तुम्हाला. कोपऱ्यात थोडंसं फार तुम्हाला तेल दिसेल, जास्त तेल किंवा तवंग तुम्हाला याच्यावर सापडणार नाही. चला आधी नुसतं सॅम्पल जे आहे ते नुसतं खाऊन बघू. आधी नुसतं एक घास या सॅम्पलचा घेऊन पाहू आणि मग आपण सगळे घटक जे ते मिक्स करू. छान आहे उसळ, झटका नाही आहे. मागे आपण टिळक जी एक उसळ पाव खाल्ली होती, उसळ पाव जो आपण खाल्ला होता झटका असा होता, हा झटका नाही आहे. जवळपास हा आपण घरी बनवतो तशी चव ही तुम्हाला सांगता येईल मला, की घरी बनवतो तसं काही कशी चव आहे. चला सगळे घटक आपण याच्यात मिक्स करूया, कारण तेव्हाच आपल्याला त्यात तो आनंद मिळेल. मला वाटतं थोडी शेव जी आहे ती आपण टाकूया, म्हणजे काय होईल कुरकुरीतपणा त्या याच्यात आपल्याला घासामध्ये मिळेल. लवकर खाल्लं तर नंतर ती शेव पण त्यात भिजून जाईल. चला पटकन हा घास घेऊ. मटार उसळ. वा निवांत बसून आनंद घेण्यासारखं हे ठिकाण आणि इथे पदार्थ आहेत. अजिबात तुम्हाला कुठला तिखटपणाचा झटका ठसका काही नाही, सगळं टोन डाऊन आहे आणि तेच तुम्ही एक्सपेक्ट करू शकता प्रत्येक चवीमध्ये. म्हणजे आता मी मिसळ खाल्ली त्यातही मला तोच आनंद मिळाला. ही जी उसळ आहे त्यातही तोच आनंद. बहुतांश वेळेस काय होतं, उसळच्या नावाखाली मिसळचं सॅम्पल दिलं जातं. इथे तसा प्रकार नाही, प्रॉपर मटार उसळ आहे. घरी बनते जशी आहे, घरची एक्झॅक्टली चव अशी नाही सांगता येणार, पण प्रकार तसाच आहे. मला वाटतं याच्यात ओलं खोबरं जे आहे, जे वाटण वापरलं आहे त्यात ओलं खोबरं पण असणार आहे, ज्याने तो रंग मिळाला आहे. तर रंग तर तुम्ही पाहिलाच, छान असा हिरवा असा रंग आहे आणि चव खूप छान आहे. मला मटार उसळही आवडली
आणि मिसळही आवडली. पण मी परत सांगतो, तुम्हाला जर तिखट आवडत नसेल तर हे ठिकाण तुम्हाला खूप आवडेल. हे पदार्थ तुम्हाला खूप आवडतील. 2 पदार्थ आपण आता खाल्ले, दोन्ही पदार्थांनी छान आनंद दिला. बघूया इथे पुढे आपल्याला काय काय मिळतं ते. 2 अतिशय चविष्ट पदार्थ खाल्ल्यानंतर मी मागवला इथला हा बटाटे वडा आणि चटणी. वडा गरमागरम मिळाला ना तर छान एक सुखद आनंद मिळतो. गरम गरम तळलेला, आपण ऑर्डर दिल्यानंतर त्यांनी तो वडा तळलेला आहे. एक 5 मिनिटं लागली खरी, पण गरम गरम असा पदार्थ आपल्या समोर आलेला आहे. तर आपल्याला खायलाही वेळ लागेल, इतका गरम आहे. सोबत त्यांनी चटणी दिलेली आहे. वास तर मस्त येतोय, खमंग असा हा वडा दिसतोय आणि छान मस्त माझ्या मते घरगुती पद्धतीने हा असा तळला गेलेला हा वडा आहे. छान आहे, कुरकुरीत त्याचं हे बॅटर आहे छान. आणि तोडून बघूया आपण की दिसतोय कसा. हा छान गरम असा हा वडा आहे. वा, खूपच मस्त. चला पटकन घास घेऊया. वडा आणि चटणी, त्यांनी आपल्याला चमचे वगैरे दिलेत. चमचे नको, आनंद हातानेच खाण्यात आहे. गरज लागली तर आपण चमचा वापरू चटणी वगैरे खाण्यासाठी. पहिला घास, त्यात मी दोन्ही गोष्टीची चव घेतली, नुसता वड्याची पण आणि चटणीसोबत पण. दोन्ही गोष्टींची चव खूप छान आहे. वड्यामध्येही तुम्हाला तीच गोष्ट जाणवेल, जास्त तिखटपणा, मिरचीचा झटका त्यात दिलेला नाही आहे. बॅलन्स्ड असं एक चव त्या वड्यामध्ये तुम्हाला मिळेल, पण तुम्हाला आनंद मिळेल त्या वड्यामध्ये. चटणीचं आपण जर बोललो, चटणी छान आहे. चटणी एकदम पातळ आहे. सुंदर वडा चटणी, वा, मस्त कॉम्बिनेशन आहे. चटणीमध्येही तिखटपणा नाही आहे. छान अप्रतिम असा हा नाश्त्याचा पदार्थ. आपण बटाटे वडा मागवला होता. पुढचा पदार्थ आणि मला वाटतं शेवटचा पदार्थ जो आहे तो म्हणजे इथलं ब्रेड पॅटीस. ब्रेड पॅटीस अखंड असा आहे. तर त्यांनी हा सॉस दिलेला आहे, इकडे कांदा कोथिंबीर आणि चटणी. मला ती एक गोष्ट जी आवडली ती म्हणजे अशी की मी मालकांशी जेव्हा सांगितलं की धन्यवाद तुम्ही गरम गरम दिलं, ते म्हणाले तुम्ही आहात म्हणून नाही, कोणीही इथे येऊन दे, आम्ही बनवून ठेवलेलं नसतं. लोकांनी ऑर्डर केल्यानंतरच आम्ही ते गरम गरम तळतो आणि तळून तुम्हाला देतो. थोडा वेळ नक्की लागतो, पण तुम्हाला ताजं आणि गरम असं मिळतं. हे पॅटीस पण वड्यासारखं छान गरम गरम तळलेलं असं आहे, गरम आहे. चटणी तीच आहे जी आपल्याला वड्यासोबत मिळाली. इथे त्यांनी फक्त नवीन प्रकार म्हणजे सॉस टाकलाय. पुढच्या समजा आलो तर मी सॉस सांगेन, सॉस नका टाकू. बाकी इथे कांदा कोथिंबीर आहे आणि चटणी. चला पटकन घास घेऊया या पाव पॅटेसचा. छान गरम आहे, कशी भाजी आहे. छान आहे. भाजी तीच आहे जी वड्यामध्ये असते ती. काही लोकांना नुसता वडा आवडतो, त्यांनी वडा चटणीचा आनंद घ्या. ज्यांना पॅटीस आवडत असेल त्यांनी ते पाव पॅटीस किंवा ब्रेड पॅटीस ते मागवा. हे सगळे पदार्थ छान आहेत. तुम्ही जर इथे आला नसाल किंवा तुम्ही जर आला असाल तर तुमचा अनुभव मला सांगा, शेअर करा सगळ्यांबरोबर. आणि जर आला नसाल तर आपल्या घरातल्या लोकांना, सिनियर सिटीजननाही तुम्ही घेऊन आई वडिलांना, सासू सासऱ्यांना, त्यांना इथे जर घेऊन आलात मी तुम्हाला गॅरंटी देतो या सगळ्यांना इथले पदार्थ नक्की आवडते. मोजके पदार्थ आहेत पण त्या प्रत्येक पदार्थामध्ये क्वालिटी आहे.
प्रत्येक पदार्थामध्ये आणि प्रत्येक पदार्थ ताजा आणि गरम आहे याची खात्री तुम्हाला इथे मालक देतात. आणि नुसतं त्यांच्या सांगण्यावर नाही, मी इथे अनुभव घेतला. प्रत्येक गोष्टीमध्ये ताजेपणा आहे, ताजं गरम तुमच्या समोर आणलं जातं. तुम्हाला ते खायलाही आनंद मिळतो आणि छानही वाटतं. मी सांगितल्याप्रमाणे दिवसाची सुरुवात ही छान नाश्त्याने झाली पाहिजे. असा छान नाश्ता झालेला आहे, पोटभर नाश्ता झाला आहे आणि गॅरंटीने हा दिवस खूप सुंदर जाईल. मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. मी सांगितल्यावर तुम्ही मित्राला किंवा परिवाराला इथे नक्की घेऊन या. जर तुम्हाला इथे नाही आणणार जमलं तुम्ही तर पार्सल घेऊन जा. मी विचारतो झोमॅटोवर हे अवेलेबल आहे का, किंवा तुम्ही सर्च करा जर असेल तर तेही माहिती मी व्हिडिओच्या खाली देईनच. पण इथले पदार्थ मिस करू नका. खूप छान असे पदार्थ आहेत, खूप चविष्ट असे पदार्थ आहेत. तिथला शेवट मी चहानी करीन. चहा जेव्हा मी मागवीन तुम्हाला चहा पण सांगेन तिथला चहा कसा आहे. आत्तापर्यंत जे काही मागवलं होतं ते आपण व्हिडिओसाठी मागवलं होतं. मला मिसळ इतकी आवडली की मी मिसळ परत मागवली आणि वडाही मला आवडला तर मी वडाही परत मागवला. त्यांनी मला सजेस्ट केलं तुम्ही दही मिसळ ट्राय करा. त्यांनी म्हणून दह्याची एक वाटी दिली. मस्त असं एक क्यूट ह्या पेपर कपमध्ये दही दिलं त्यांनी. थंडगार दही आहे फ्रीजमधलं. तर त्या मिसळीसोबत हे दही निश्चितच चांगलं जाईल. तर हे सगळं संपवतो आणि नंतर मी वाट पाहतो चहाची. चहा घेणार आहे. चहाच्या वेळेस तुमच्याशी परत भेट घेतो. द्यायचा हलका एक आंबटपणा आणि क्रीमीनेस या मिसळला एकदमच तरी टोन डाऊन करतं आणि एक छान क्रीमी असं टेक्स्चर देतं या मिसळीला. छान आहे. पण नक्कीच मी साधी मिसळ जी आहे ती जास्त एन्जॉय करेन. आपले नाश्त्याचे पदार्थ सगळे झालेले आहेत. सांगता आपण चहानी करतोय. त्यांच्या ते कॉफी पण मिळते. म्हणून मी एक कप कॉफी मागवली आहे. चहा पिऊन बघूया आणि चहा सांगू चहा कसा आहे. दिसताना छान दुधाळ असा चहा दिसतोय. दुधाळ असा चहा आहे. नेमकं मी पोरांचा दाण्याचा लाडूचा एक घास खाल्ला त्याच्यामुळे साखर जी आहे ती मला थोडी बॅलन्स वाटते. पण निश्चितच छान असा चहा आहे. दुधाळ चहा आहे आणि ताजा फ्रेश बनवलेला असा चहा आहे. कॉफी ही तुम्ही ऑर्डर केली त्याच्यानंतर बनवून तुम्हालाही कॉफी मिळेल. चहा छान आहे. एक घोट मी कॉफीचाही घेतो आणि तुमच्यासमोर कॉफी कशी आहे ती सांगतो. वाव, मस्त कॉफी, छान कॉफी आहे. मस्त अशी मला वाटतं नेस कॉफी आहे. पण मस्त वाटलं कॉफी पिल्यावर. चहा छान आहे पण चहापेक्षा जास्त मला कॉफी आवडली. मी त्याला चहा प्रेमी असेल तर चहा घ्या, पण कॉफी मला खूप आवडली. मी इथे पुन्हा येईन तेव्हा कॉफी घेईन. माझं नाव मनीष घनश्याम मिजार. हे संजीवनी स्नॅक्स कॉर्नर हे आता जवळपास 40 वर्ष होऊन गेले. ते 1985 साली माझ्या वडिलांनी हे चालू केलं आणि त्याच्याबरोबर मी जॉईन झालो. तेव्हापासून आत्तापर्यंत हे संजीवनी स्नॅक्स कॉर्नर चालूच आहे. संजीवनी स्नॅक्स कॉर्नरची स्पेशालिटी म्हटली तर इथं आमची रेग्युलर मिसळ आहे, दही मिसळ आहे, उपवासाची खिचडी आहे. उपवासाची मिसळ आम्ही चांगली मिळवतो. नंतर बटाटे वडा आणि ब्रेड पॅटीस हे आमचं फेमस आहेच पहिल्यापासून. आणि मटार उसळी आमची छान चालते. या गोष्टी आमच्याकडेच फेमस आहेत. चहा कॉफी आहे आमच्याकडं आणि ताक आणि सोलकढी हे पण आयटम्स आमच्याकडे मिळतात. आणि दाण्याचा लाडू हा एक प्रकार आमचा वेगळा आहे. उपवासाची खिचडी आणि उपवासाची मिसळ हे आयटम साधारणतः गुरुवार आणि शनिवार आणि संकष्टी अंगारकी चतुर्थी आणि मोठ्या उपवासाच्या दिवशी नक्की अवेलेबल असतात. उपवासाची खिचडी साजूक तुपातली केलेली असते, त्याप्रमाणेच आयटम असतात. आणि स्पेशली उपवासाच्या मिसळ दाण्याची आमटी असते, दाण्याची उसळ असते, काकडीची कोशिंबीर खिचडीबरोबर दिली जाते.
आणि तिखट गोड चिवडा उपासाच्या मिसळमध्ये असतोच. आणि खोबरं हे आमचं वैशिष्ट्य आहे, आम्ही खोबरं देतो प्रत्येकाला. ओलं खोबरं असतं नारळाचं. सकाळी साधारण 8 वाजता उघडतो, ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आमचं चालू असतं. आणि सोमवारी मात्र दुकान पूर्णपणे बंद असतं आणि रविवारी 5 वाजेपर्यंत चालू असतं. आता जर इथे तुम्हाला गिरिजा ज्यूस बार माहिती असेल तर गिरिजाच्या एक्झॅक्टली समोर किंवा अभिनवपासून जर येत असाल तर अभिनवच्या पुढच्या चौकात आला तर यामाची शोरूम आहे. यामाच्या शोरूमच्या समोर निळ्या रंगाचं दुकान आहे. निळ्या रंगाची पाटी आहे, संजीवनी स्नॅक्स कॉर्नर. जुनी बिल्डिंग आहे थोडीशी. त्या बिल्डिंगमध्ये आमचं खालती दुकान आहे. तळमजल्यावरती आमचं दुकान आहे आणि सगळं निळ्या रंगाचं आहे. तसं आमची कुठेही शाखा नाही आहे दुसरी. मित्रांनो, भेटूया आता पुढच्या शुक्रवारी एका नवीन ठिकाणी एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत पाहत राहा एकांत रायडर. नमस्कार.